मोठा इव्हेंट जर आपल्या फॅमिलीमध्ये असेल तर आपण आपल्या फॅमिली मेंबर्सला नक्कीच मिस करतो, बरोबर की नाही? आणि अर्थात आई मुलाचं नातं अशाच पद्धतीचं असतं. मुलाच्या आयुष्यातल्या छोट्या छोट्या घटना या आईनं टिपाव्यात असं आईला नक्कीच वाटतं. हे तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये नक्कीच फील केलं असेल, बरोबर की नाही? पण राजकारणामध्ये असे फार थोडके क्षण येतात, नाही का? कारण राजकारणामध्ये सतत लोकांशी संपर्क, इकडे गावागावांना भेटी देणं आणि या सगळ्यामुळे टाइम मॅनेजमेंट हा जरा एक क्रुशियल विषय होतो. तसा तो इतर सेक्टरमध्ये होतोच, पण राजकारणामध्ये तो अधिक प्रमाणात होतो. पण असं जरी असलं तरी आई आणि मुलाचं नातं हे तसं घट्ट असतं. कारण लहानपणापासून जेव्हा मुलं आपल्या आईकडे अशा पद्धतीनं बघतात, तेव्हा त्यांना आईला आपली गरज कुठे आहे हे नक्कीच कळतं. तुम्ही म्हणाल की हे भाषण कशासाठी आहे? तर हे भाषण मी तुम्हाला सांगतेय. त्याचं कारण असं आहे की बऱ्याचदा असं सांगितलं जातं की कामावर असणाऱ्या बायकांच्या किंवा महिलांचे आपल्या मुलांबरोबरचे भावनिक नातेसंबंध हे जरा पुसट होत चाललेले आहेत. पण असं खरं तर नसतं. कारण आई आणि मुलगा किंवा आई आणि मूल यांचं नातं हे आई कुठल्याही क्षेत्रात असो किंवा अगदी गृहिणी असो, हे जसंच तसं असतं. आणि त्याला उदाहरण ठरलं आहे पंकजा मुंडे यांचं. आता तुम्ही म्हणाल पंकजा मुंडेंचं काय? तर पंकजा मुंडेंच्या विषयीच्या अनेक बातम्या ह्या सतत तुम्ही प्रसार माध्यमांमध्ये बघितल्याच असेल. त्यांनी काल उमेदवारी अर्ज सादर केला. पण हा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी त्यांच्या बरोबर काल त्यांच्या मुलानं एक मोठं सरप्राईज त्यांना दिलं. अर्थात तो परदेशामध्ये शिकायला असतो आणि आईचं नामांकन अर्ज जो आहे तो सादर करायचा होता, उमेदवारी अर्ज जो आहे तो सादर करायचा होता आणि त्यासाठी तो स्वतः तिथे उपस्थित होता. आणि या सगळ्याबद्दलची कल्पना न देता तो तिथे पोहोचला आणि त्याच्या आईला त्याने सरप्राईजेस दिले. पण अर्थात परीक्षा चालू असल्यामुळे रात्रभरही त्यांनी परीक्षा केलेली आहे, परीक्षेचा अभ्यासही केलेला आहे. आणि अर्थात हे उमेदवारी अर्ज हा भरल्यानंतर तो पुन्हा शिक्षणासाठी रवाना होणार आहे. तर एवढ्या छोट्या क्षणासाठी तो तिथे का बरं आला असेल? अर्थातच हा प्रश्न त्यालाच विचारला पाहिजे. पण आईच्या आयुष्यातला हा महत्वाचा क्षण आहे आणि आपण तिथे असलं पाहिजे ही भावना मला असं वाटतं नक्कीच वाखाणण्याजोगी असते. त्यामुळे आई आणि मुलाचं नातं हे कसं असतं यावर पंकजा मुंडे यांनी स्वतः भाष्य केलेलं आहे. त्याबद्दल त्या काय सांगतायत चला जरा एकदा ऐकूया. तो नेहमी सोबत असतोच, फक्त आता तो एवढा मोठा झालाय की तो तुम्हाला दिसायला लागलाय. 6 फूट 2 इंच झालाय. तो माझ्या फॉर्म भरण्यासाठी मला सरप्राईज देण्यासाठी आलाय. मलाही माहित नव्हतं. आधी अचानक कळलं काही वादळ झाले तिकडे त्याच्यामुळे. तर तो परत जाणार आहे, त्याची परीक्षा आहे. तो रात्री 4 वाजेपर्यंत अभ्यासच करत होता कारण त्याला माझ्या फॉर्म भरण्यासाठी माझ्यासोबत उभं राहायचं. सगळे जेवढे लोक इथे दिसले ते आणि नाही दिसले ते सगळे माझ्या. अशा पद्धतीनं पंकजा मुंडे यांनी खरं तर हे खूप प्रायव्हेट मुवमेंट्स असतात, फॅमिली मुवमेंट्स असतात, पण अगदी एका वाक्यामध्ये त्यांनी या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. त्यामुळे तुमच्या आजूबाजूला कुठली महिला जर काम करत असेल तर तुझं मुलांबद्दलचं नातं हे तसं पुसट होत जाईल अशी भीती तिला घालू नका. जमलंच तर सपोर्ट करा. तुर्तास आपण इथेच थांबूया.